गाने हो शांततेत शांततेत ते उद्या फायनल होणार आता. चलो खाली ठेवा ना, लेपल लावलं त्यांनी. हो धन्यवाद. पाटील, आता या क्षणाला हा बिल समोर आलेला आहे आणि या बिलामध्ये असं सांगितलंय की 10% नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये आरक्षण दिलं जाईल. काय तुमची प्रतिक्रिया? नाही आम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे. त्याचं तर आम्ही पहिल्यांदा स्वागत केलेलं आहे. याच आंदोलनानं समाजाला दिलेलं आहे. त्याबद्दल काही दुमत नाही. दुमत असण्याचं काही कारण बी नाही. पण आमच्या सगळ्या सोयऱ्यांची आधी सुद्धा तुम्ही काढली, त्याची अंमलबजावणी कधी करणार तुम्ही? अधिवेशन घेतलं कशाला? अधिवेशन हे गोरगरिबाच्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे. करोडोच्या संख्येनं लोक एकत्र आलेले आहेत, त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी अधिवेशन असतं. अधिवेशनाचा फायदाच होणार नसाल तर अधिवेशन घेतलंच कशाला? गोरगरिबांच्या मराठ्यांचं वाटलं करायला याच्यासाठी करोडोच्या संख्येनं मराठा एकत्र आलाय का? एवढं मोठं अधिवेशन बोलवलं आणि कोणाचा तरी हट्टा पाहिजे एकच विषय घेता. आमच्यावर थोपवताय का ते आरक्षण? ज्याच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी हे आरक्षण हे थोपवताय का आमच्याकडे? ही मागणीच नाहीये मग मराठ्यांची पहिल्यापासून मागणी ओबीसीतून 50%च्या आत आरक्षण पाहिजे. ज्याच्या नोंदी मिळाल्यात त्यांना प्रमाणपत्र द्यायचे आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी महाराष्ट्रभरातल्या मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढून त्याची अंमलबजावणी करायची. मग अधिवेशन बोलवलंच तर तुम्ही तोही विषय घ्या, आम्ही नाही म्हणत नाहीत, परंतु सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या बाबतची तुम्ही चर्चा कसं काय करत नाही? म्हणजे करोडो मराठ्यांची मागणी, गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोरांना ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे आणि तुम्ही आम्हाला दुसरंच ताट दाखवता. हे चालणार नाही, अजिबात नाही चालणार. आम्हाला सगळ्या सोयऱ्यांचीच अंमलबजावणी पाहिजे. नसता उद्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत आम्ही. पण कायद्याच्या अनुच्छेद 15(4)(16)(4)च्या नुसार हे आरक्षण दिलेलं आहे आणि हे आरक्षण टिकणार आहे असं दावा सरकारने केलेला आहे. दावे करणारे तुम्ही कोण? कोर्टात जायचं आणखी ते एवढा येडा मराठा राहिला नाही आता. इथून पाठीमागे असे दावे होते. 15(4) नुसार गेले तुम्ही आणि 19 कलमानुसारही गेले. 102 103 घटना दुरुस्ती करूनही गेले. मान्य न्यायालय काय म्हणतं हे बघायला लागणार आहे. न्यायालय काय म्हणतंय त्यांच्या त्रुटी सगळ्या भरून काढाव्या लागणार आहेत आणि त्याची हिअरिंग ओपन कोर्टात होणार आहे का हे बघावं लागणार आहे. तुम्ही म्हणताल तसंच होणार नाही. तुम्ही मराठ्यांना असे गोड गोड बोलून दाखवणार, मराठ्यांचे पोरं ते आरक्षण घेणार, त्याच्यावरती शिकणार, आई बाप पैसे व्याजानं काढून त्यांना घालणार आणि ते आरक्षण टिकलं नाही की पुन्हा रद्द होणार, पुन्हा मराठ्यांचं वाटोळं होणार. ही कुठली पद्धत? त्यापेक्षा मराठ्यांचं टिकणार आरक्षण आहे. मग ही सरकार मराठ्यांचं केली मग कुणबी आरक्षण हे हक्काचं आरक्षण आहे आणि ज्यांना मिळणार, ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना आहे, त्याची अंमलबजावणी. मराठ्यांच्या पोरांना राज्यापासून केंद्रापर्यंत आरक्षण मिळतं आणि मराठ्यांचे पोरं मोठे होते, ही मागणी आहे मराठ्यांची. तुम्ही ही मागणी सोडून दुसऱ्याच मागणीसाठी विशेष अधिवेशन बोलवलं आणि तिसरीच मागणी घेतली आणि अधिवेशन यासाठी बोलवलं म्हणून सांगता, हे चालणार नाहीये. तेच तुमची फसवणूक केली. याला दुसरा काही मार्गच नाही, फसवणूकच म्हणलं जातं. किती दिवस फसवणूक करणार तुम्ही? तुम्ही अधिसूचना काढली आणि आता तिची अंमलबजावणी नाही करणार, हे कुठं शक्य आहे? अधिसूचना काढलीच कशाला? सरकारी का कोणी? तुम्ही अधिसूचना तुम्हीच काढता आणि अंमलबजावणी तुम्हीच करणार नाही. मग अधिसूचना काढली कशाला? हे जर आरक्षण तुम्हाला द्यायचं होतं तर काढलीच कशाला? ही मागणी हाय कोणाची? कोणत्याच मराठीची नाहीये. आता पुढे काय? उद्या आंदोलनाची दिशा ठरवणार. जर यांनी आज संध्याकाळपर्यंत त्या अधिवेशनात सगळ्या सोयऱ्यांची चर्चा करून अंमलबजावणीची जर घोषणा नाही केली तर उद्यापासून आंदोलनाची दिशा ठरणार आहे आमची. आम्ही माग हटत नाहीत मराठी. आता पण 10% मिळतंय हे काहीतरी पदरात पडतंय असं वाटत नाही का? 100-150 जणाला दोघा तिघाची मागणी ती त्यांच्या अट्टापायी त्यांना पाहिजे फक्त ते. पण त्याच्यात मराठ्यांच्या पोरांचं वाटलं होणार आहे. ते जर आरक्षण टिकलं नाही तर पुन्हा मराठ्यांचे पोरं जसे मागे ECBC रद्द झालं 4 वर्ष आंदोलन केले, असेच पुढे 5-7 वर्ष आंदोलन करायची. म्हणजे नुसत्या आंदोलनातच वय निघून जाणार. त्यांना नोकऱ्यांचे अधिकारी होणार का? इथं आमचं टिकणार आरक्षण आहे हक्काचं ओबीसीतलं. त्या आरक्षणाची अधिसूचना तुम्ही काढली
त्याच्याबद्दलची अंमलबजावणी आम्हाला पाहिजे, बाकीचं आम्हाला काही कळत नाही. नाही, पण हे टिकवणार असं कायद्याच्या चौकटीत असलं आरक्षण देणार आणि टिकवणार असं सरकारने सांगितलेलं आहे. अरे पण आम्हाला नाही ना पाहिजे ते. ज्या जमिनीचा सातबाराच नाही ते तू कसं काय टिकणार? ज्या जमिनीचा सातबारा आहे तेच कोर्टात टिकणार की ही जमीन तुझी, ही ताबा कर. ते टिकतच नाहीये. ते तू बार बार देणार, ते 50%च्या वर जात. इंदिरा सहानीचं जजमेंट सांगतं 50%च्या वर आरक्षण टिकत नाही. अरे मराठे हुशार झाले बाबा आता. इथून मागे तुम्ही आम्हाला तेच शिकलं, आम्ही टिकणार दिलंय. ECBC टिकणारच होतं. कमून वाटलं झालं मराठ्यांच्या पोराचं. आजही पोर आंदोलन करतात ते. या आयोगाने शिफारस केली की अपवादात्मक परिस्थितीमध्ये 50%च्या वर हे अपवादात्मक परिस्थिती आहे त्याच्यामध्ये टिकू शकतं, असा एक शिफारस आहे या अहवालाची. जरी अहो अहवाल आणि मागासवर्ग आयोगाने त्यांचं काम केलंय. मान्य न्यायालयाने सांगितलेल्या त्रुटी भरल्यात का? त्याच्यावर तुम्ही अभ्यास कोणचा केला, कोणचा नाही? तुम्ही आता शिकता अहवाल स्वीकारलाय, कॅबिनेट समोर ठेवलाय, कॅबिनेटने फक्त मंजुरी दिली. प्रक्रिया लय लांब आहे. पहिले नव्हतं कळत. दप्तर तुमच्या जवळ होते, दप्तर आता आमच्या जवळ सुद्धा आहेत. नाही, पण 2018 जो कायदा केला होता त्या कायद्यावरून जेव्हा सुप्रीम कोर्टात याच्यावर सुनावणी झाली त्या दरम्यानच्या काळामध्ये त्यावेळेसच्या गायकवाड समितीचा अहवाल हा दोषपूर्ण असल्याचं किंवा तो सपोर्टिव्ह नसल्याचं सांगितलं होतं. पण आत्ताचा जो अहवाल असेल तो सपोर्टिव्ह असणार आहे, तो कायद्याच्या चौकटीत असणार आहे असं सरकारचा दावा आहे. सरकारने त्यावेळेस दावा केला होता गायकवाड कमिशनच्या टायमाला सपोर्टिव्ह म्हणून. हेही केलाय. तिकडे न्याय मंदिर आहे आणखी, त्यांना सिद्ध करून दाखवावं लागणार आहे तुम्हाला. आणि तुमच्या तोवर तो रद्द होणार. सिद्ध करूच तर 3 वर्ष जाणार. लागली काडी आमच्या पोरायची पुन्हा. झालं वाटलं आमचं पुन्हा. आमच्या बापा नुसते कर्ज काढून पोरं शिकवायलाच मग. नाही, त्यावेळेस असं सांगितलं होतं की गायकवाड कमिशनचा समितीचा अहवाल तो प्रॉपरपणे सुप्रीम कोर्टाच्या समोर सादर केला नाही, त्याच्या संदर्भातलं सांगितलं नाही, म्हणून ते आरक्षण टिकलं नाही. आता मात्र ती जबाबदारी सरकार घ्यायला तयार आहे. त्यावेळेस सरकारनेच घेतली होती. त्यावेळेस का शेतकऱ्यांनी घेतली होती का जबाबदारी एखाद्या मी टिकून दाखवतो म्हणून? त्यावेळेस सरकारनेच घेतली होती. सरकार असंच करतंय. आमचं त्याबद्दल दुमत नाही भाऊ. तू टिकेव नाही तिकडे तुझ्या गळ्यात बांधून हिंडते. आमची मागणी ओबीसीतून आम्हाला आरक्षण आमचं कुणबीचं आहे ते आम्हाला पाहिजे. आणि ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना त्याची अंमलबजावणी करा. ते ज्याला घ्यायचं ते घेतील. हे आम्ही म्हणतोय 19 ज्याला घ्यायचं ते घेईल. इथं जोर जबरदस्ती कोणाला नाही. पण ज्याला जे पाहिजे ते घेईल याची अंमलबजावणी करा. नाही, सगळे सोयरे अध्यादेशानंतर कायदा करण्यासाठी काही वेळ लागतो आहे. किती वेळ लागतो? 2 नोव्हेंबरला वेळ दिलेला आहे. वेळ द्यायला काय खुरपायला लावला का वावर तुला 50 एकर म्हणून तुला वेळ लागतोय? काय वेळ लागतो? मागासवर्ग आयोगाचा अहवाल आणायला 4.5 लाख कर्मचारी झुंजले. मग आता ज्या हरकती आल्या ते एका रात्रीत वाचू शकता इतकं कर्मचारी वर्ग आहे तुमच्याकडे. वेळ लागतोय कशाला? 2 महिन्याचा वेळ मागितला दिला 24 डिसेंबर पर्यंत. आज 20 फेब्रुवारी 4 महिने झाले. तुम्ही का मराठी येडी समजता का? मराठी आता घरात बसल्या बसल्या शेतात बसल्या बसल्या वाचित आरक्षण म्हणजे काय? कोणचं टिकणार आहे कोणचं नाही टिकणार? पुन्हा पोराचं वाटलं होणार आहे. आमची मागणी आहे ओबीसीतून आरक्षणाची. ती आमच्या हक्काची. हट्ट नाही आमचा देऊ, त्यांचं काढून द्या. आमच्या नोंदी सापडल्यात नोंदी. तुम्हाला द्यावाच लागणार आहे. सगळ्या सोयरीची अंमलबजावणीच करावी लागणार आहे. पण पुन्हा आंदोलन तेच कुठपर्यंत चालणार? नाही आम्हाला लढावंच लागणार आहे. लढल्याशिवाय न्यायच नाहीये. आणि मी तरी अर्धवट सोडित नसतो. एखाद्या मुद्द्याला हात घातला ना त्याचं धुपणच काढतो, सोडित नाही त्याशिवाय. मग ते कसला तुरुम का कोणतं सरकार असो नाही तिकडे फारकार असो. माझ्या जातील दैवत मानलेलं जातीसाठी मरेपर्यंत मी लढणार आहे. आणि कसे सगळे स्वारीची अंमलबजावणी करीत नाही तेच मी बघतो आता हे कसे करीत नाहीत. पाटील साहेब आत्ताची एक महत्त्वाची बातमी आहे की हे जे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर झालेलं आहे 10% आरक्षण, त्याला छगन भुजबळ यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे मूळ तुमची जी मागणी आहे त्याला बगल देऊन सरकार काहीतरी थोपवतंय मराठा समाजावर, म्हणून भुजबळांनी पाठिंबा दिला असं म्हणायचं का? अरे मराठ्यांच्या विरोधात जे जे असेल त्याला पाठिंबा देतो तो. त्याचा दिदारा झाला कशामुळे मग? आणि त्याने अर्धे ओबीसीचं वाटलं केलं कशामुळं? आता चालता चालता धनगर बांधवाच्या आरक्षणाचं वाटलं करून गेलाय देऊ. आता तो हायच नास्तिक पहिल्यापासून तो पाठिंबाच देणार फक्त मराठ्यांच्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी.
याला पाठिंबा देऊ नका. नसता तुम्हाला या आम्ही जी ओबीसीची मागणी केली करोडो मराठ्यांनी, याला सगळ्या आमदारांनी मंत्री महोदयांनी पाठिंबा देणार नसता. उद्यापासून तुम्ही मराठा विरोधी आहेत हे सिद्धच झालं म्हणून समजा. आम्हालाही गरज नाही मग तुमची. तुम्हाला आमच्या पोरांची गरज नाही तर आम्हालाही तुमची गरज नाही. कारण आम्हाला आता तुमच्यापेक्षा आमचे लेकरच मोठे आहेत. पण आता कॅबिनेटने हा निर्णय घेतलेला आहे, मग आता हा निर्णय तर पुढे जाणारच का? त्यासाठी सगळ्या सत्ताधारी विरोधी आमदारांनी जे मराठ्याला सपोर्ट करू शकतात त्यांनी काय करायला हवं असं तुमचं म्हणणं आहे? सगळ्यांनी सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतच्या अंमलबजावणीसाठी भूमिका घ्यावी. याला जरी कॅबिनेटने मंजुरी दिली तरी आमचा कुठे विरोध आहे म्हणतो आम्ही. ज्याला घ्यायचं तो घेईल, त्यांनाच लागते 100-150 जणांना, जास्त जणांना गरज नाही त्याची. इकडे 5-6 करोड मराठा एकीकडून आहे. यांना हे टिकणारं पाहिजे, कारण हे राज्यात आणि केंद्राच्या दोन्हीकडे पूर अधिकारी बांधणार आहेत. इथं ह्या आरक्षणाचा भरोसा नाही. हे मिळेल म्हणजे एकच घर बांधल्यासारखं आहे. खालून टाकली माती वरून टाकला स्लॅब, खालची माती निघून गेली पडन बोकांडे आमचे ते घर. हे असलं खोटे धंदे नको आहेत आम्हाला. तुम्ही ते द्या, ज्याला घ्यायचं ते घेईल, त्याचे नशीब बघन तो. त्याला काय आम्ही घे नाही सांगितलं. हे आमचं ओबीसीतलं आरक्षण आहे. सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी पाहिजे. याच्यात आमचे पोरं मोठे होणार आहेत. आजची दिवस आम्ही वाट बघणारच आहेत. अधिवेशनात आमच्या सगळ्या सोयऱ्यांचा मुद्दा घेतोत का? उद्याच्याला सगळं डिक्लेअर, आंदोलन डिक्लेअर. मराठी स्वतःच्या पोरासाठी पुन्हा लढाई लढणार आणि जिंकणार. आता काय राहिलेलं नाही आमचंही, फक्त अंमलबजावणी राहिली. आणि आमच्या शेतीचे काम म्हणतात तर 85% उरकलेले. आता आम्हाला काही काम नाही. तुम्हाला मराठीची शक्ती दम बघायचा ना, आणि बघा तुम्ही. आता तुम्हाला आम्ही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणीच करायला लावणार आहे. आमचं बी काय मोठं काम राहिलेलं नाही सरकारकडे. आमचं फक्त अंमलबजावणी राहिली, तेवढीच आम्हाला घ्यायची. पण अध्यादेशानंतर काही दिवसानंतरचे सगळं ऑटोमॅटिक ते कायद्यात रूपांतर होणार हे जवळपास निश्चित असतं ना. मग जर दिला ना निश्चितीसाठीच तुम्हाला प्रक्रियेसाठीच 15 दिवसाचा वेळ. हरकत मागितल्या ना तुम्ही. आता जी कायद्याची प्रक्रियेसाठी दिवस लागते ते दिले ना मराठ्यांनी तुम्हाला 15 दिवस, 16 तारखेपर्यंत. घेता 2-2.5 वर्ष. तुमचं वाचनच होणार नाही. आम्हाला काय करा, तुम्ही वाचवण्याचं नको वाचू. जे बोल